नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट आहे। 1,500 रुपयावरून 2,500 रुपये हप्ता खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवायचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतात। चला मग सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात। ऑक्टोबरचा हप्ता वाटप तारीख ठरली, नेमके कधी होणार पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा? 2,500 आणि 1,500, 1,500 प्लस 2,500 एवढी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे? जनरली तुम्हाला माहित असेल संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता आहे तो 5 तारखेला जमा होत असतो, परंतु पहा मागच्या 2 ते 3 महिन्यापासून हप्ता लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही। मागच्या महिन्यामध्ये 22 तारखेला शासन निर्णय आला होता आणि त्यानंतर मग 11 ते 12 तारखेला पैसे वाटप झालेले आहेत। आता पाहू शकता या ठिकाणी 25 सप्टेंबरला शासन निर्णय आलेला आहे। 25 सप्टेंबरला शासन निर्णय आलेला आहे। फक्त शासन निर्णय येऊन भागत नाही, शासन निर्णय आला म्हणजे आता ऑक्टोबरचा हप्ता देखील आला असं होत नाही। अगोदर शासन निर्णय जारी होतो, त्यानंतर मग पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो निधी आहे, जो निधी मंजूर करण्यात येतो, या निधी वाटपाच्या माध्यमातून जे लाभार्थी असतात त्यांच्यासाठी जो हप्ता आहे, आता या महिन्यात लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार आहेत। सरसकट 2,500 रुपये मिळणार आहेत का? तर नाही, फक्त दिव्यांग बांधवांना हे 2,500 रुपयाचं वाढीव अनुदान मिळणार आहे। आणि त्यामध्ये पण एक महत्त्वाची अट आहे, ज्या दिव्यांग बांधवांनी मागच्या 2-3 दिवसापूर्वी जी नोटिफिकेशन आलेलं होतं त्या नोटिफिकेशननुसार तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर UDID कार्ड आणि बँक पासबुक यांची अद्ययावत जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करायची होती। तेव्हाच या ठिकाणी ऑक्टोबरचा जो हप्ता आहे लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये एवढा मिळणार होता आणि जे लाभार्थी हे करणार नाहीत त्या लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपये एवढेच अनुदान मिळणार आहे, एवढाच हप्ता मिळणार आहे। ह्या गोष्टी तर आता क्लिअर झाल्या असतील। पहा आता ऑक्टोबरचा हप्ता 25 तारखेला शासन निर्णय आलेला आहे। ऑक्टोबरच्या हप्ता वितरणासंदर्भात सप्टेंबरच्या 25 तारखेला शासन निर्णय आलेला आहे। आता शासन निर्णय आल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर या ठिकाणी पहा, अगोदर ऑफिशियल साईट जी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी एक SMS येतो। SMSच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कळवलं जातं की या तारखेला या वेळी हप्ता वितरण करण्यात येणार आहे। मागच्या तारखेला जसा मेसेज आलेला होता की 10 तारखेपासून हे वाटप होणार आहे आणि 12 तारखेपर्यंत हे वाटप झालं होतं। पहा त्याच पद्धतीने आता पुढची प्रोसेस असणार आहे। ऑक्टोबरच्या हप्ता वितरणासंदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन निर्णय आल्याच्या नंतर ऑफिशियल साईटवरती SMS पडेल आणि SMS पडल्याच्या नंतर मग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आता 2 ऑक्टोबरला दसरा आहे, 2 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले तर खूप आनंदाची बातमी असणार आहे। लाभार्थ्यांना नक्कीच आनंद होणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पहा सणासुदीच्या दिवसामध्ये 2 ते 3 दिवस अगोदर जर पैसे टाकले तर नक्कीच त्यांना आनंद होतो, त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट ठरते। त्यांना हातभार लागतो, थोडा का होईना, रक्कम खूप कमी आहे। विचार केला दिव्यांग लाभार्थ्यांचा किंवा इतर लाभार्थ्यांचा तर 2,500 आणि 1,500 ही रक्कम आता सध्याच्या महागाईच्या युगामध्ये खूप कमी आहे, परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणतात ना, त्याचप्रमाणे जे अनुदान दिलं जात आहे त्यामध्ये लाभार्थी समाधानी होत आहेत। पूर्णपणे समाधानी नाहीत परंतु समाधानी होत आहेत असं आपण म्हणू शकतो आणि लाभार्थ्यांना हे पैसे अगोदर मिळाले तर नक्कीच त्यांच्यासाठी चांगली बातमी असणार आहे। त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता आता नेमकी तारीख कोणती असणार हा एक मोठा प्रश्न आहे। 5 तारखेला या महिन्यात तरी कमीत कमी वितरण होईल अशी आशा आहे। पहा कारण 5 तारखेला सुट्टी वगैरे काही आलेली नाही या महिन्यात। मागच्या महिन्यामध्ये सलग 3-4 दिवस सुट्ट्या आलेल्या होत्या, त्यामुळे देखील पैसे लांबणीवर पडले होते। आता या महिन्यात सुरळीतपणे 5 तारखेला हप्ता वितरण व्हायला पाहिजे।
पाहू आता ऑफिशियल साईडवरती तुम्हाला जर मेसेज आला की लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे पैसे कधी जमा होणार आहेत, ही सर्व माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.